भरमसाठ कांदा लसूण वापरला तरच पदार्थ रुचकर होतो असं वाटतं. पण ही बघा कांदा लसूण विरहित थाळी आहे. आहा! काय कमाल दिसते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपल्याकडे ना सणसूद, व्रतवैकल्य याची वर्षभर रेलचेल सुरू असते. आता मार्गशीर्ष महिना सुरू होईल. मनोभावे श्रद्धेने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा बऱ्याच आपल्या गृहिणी अगदी श्रद्धेने करतात. तर या दिवशी नैवेद्य पण आपण करतोच की नाही. तर असाच सात्विक, पवित्र, बिना कांदा लसूणचा पूर्ण नैवेद्याची थाळी कशी करायची ते बघणार आहोत. आणि त्याचसोबत म्हणजे खूप साऱ्या टिप्स आहेत की पटपट 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 स्वयंपाक कसा करावा यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आहेत. तर अशा छान छान टिप्स सकटच्या रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. बरं, तुम्ही करता का नाही गुरुवार? कमेंट करून नक्की कळवा. तर सगळ्यात आधी बाजारात गेले होते आणि भाज्या घेऊन आले. कुकरपासून आपण सुरुवात करूयात. तर हा साधारण एक 3 ते 4 जणांचा स्वयंपाक व्यवस्थित होतो. तर अर्धा कप इथे तूर डाळ घेते आणि ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आता 1 कप तांदूळही घ्यायचं. मी इथे आंबेमोहर घेतलाय, कुठलाही तांदूळ घेतला काहीच हरकत नाही. हा देखील स्वच्छ धुवून घे. आता अर्धा कप डाळ घेतली तर त्यामध्ये 1.25 कप आपण पाणी घालतो. यामध्ये हळद आणि हिंग घालूयात. हे मिसळून घ्यायचं. 1 कप तांदूळ आहे तर 2 कपला थोडं जास्त पाणी घालते. यामध्ये मीठ घालायचं आणि हेही मिसळून घ्यायचं. थंडीच्या दिवसांमध्ये ताज्या ताज्या भाज्यांची इतकी सुंदर रेलचेल असते. छोटूसा फ्लॉवरचा गड्डा आणला, त्यातला अर्धाच मी वापरणार आहे. त्याचं देठ जास्तीचं पाणी असेल ते काढून घ्यायचं आणि याचे असे छान तुकडे करून घेतले. आता हा फ्लॉवर व्यवस्थित चिरून झाला की एका कुंड्यामध्ये हळद घालायची, थोडं मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि या हळद मिठाच्या पाण्यामध्ये हा फ्लॉवर एक 10-15 मिनिटं ठेवायचं. यामुळे काय होतं ना, फ्लॉवर स्वच्छ धुतला जातो आणि त्यामध्ये जर काही आळी किंवा काही किडे वगैरे असतील तर तेही निघून जातात. तरी एकदा चेक करायचं. फ्लॉवर पाण्यात टाकायच्या आधीच एकदा चेक करायचं. मटाराही मिळाला, मग मटाराही आणला आणि छान सोलून अर्धा कप हा मटार आहे आणि अगदी 1 चमचाच पाणी घालायचं, खूप पाणी नका घालू. हे सगळं एकत्र कुकरमध्ये शिजत घालायचं. म्हणजे एका कुकरच्या शिट्टीमध्येच आपला खरं अर्धा स्वयंपाक इथे तयार होतो. तर कुकरच्या खाली जाळी, 1.5 इंच पाणी, डाळीचं भांडं, त्याच्यावर भाताचं भांडं आणि मग भाज्या. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या जेमतेम काढल्या आणि वाफही गेली. आता बघूयात. बघा, फ्लॉवर छान शिजलाय, मटारही व्यवस्थित शिजला. काढूयात. भात पण छान शिजून वर आला. डाळ देखील व्यवस्थित शिजली. जेवण होईपर्यंत भात गरम राहावा म्हणून मी काय करते, हा शिजलेला भात परत कुकरमध्ये ठेवते आणि झाकण लावून ठेवते, म्हणजे तो छान गरम राहतो. चला आता डाळ घोटून घेऊयात. छान शिजली आहे बाबा, एकदम मऊसूत झाले. एकसंध करून घ्यायचे ते. चला आता फोडणी घालूयात. ही वेगळी आमटी आज आपण करणार आहोत. तर तेल तापवला ठेवलं होतं, यामध्ये जाईल मोहरी. मोहरी छान तडतडली की जिरं, हिंग, थोड्याशा मेथ्या, अगदी पाव चमचा कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं टोमॅटो मिसळून घ्यायचं. तर हे ना आपण आज दोडक्याची आमटी करणार आहोत. दोडक्याचं वरणही याला म्हणू शकतो. बाजारात आहे ना इतके सुंदर कोवळे कोवळे दोडके आले, मोह आवरत नाही आणि दोडक्याची भाजी खायचा कंटाळा केला जातो, म्हणून मग ही आमटी. तर काय केलं, कोवळे कोवळे दोडके घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं, व्यवस्थित काढायचं.
साल नाही टाकून द्यायचं, त्याची चटणी केली तरी चालते. मग दोडका छोट्या छोट्या म्हणजे बाईट साईज पीसेसमध्ये कट करून घेते, म्हणजे खाताना तो पीस बरोबर उचलता येतो. खूप मोठे केले ना तर मग ते खाताना तोडत बसावं लागतं. छोटे छोटे पीसेस घ्यायचे आणि ते कट करायचे. आणि आता इथे मेथ्या का घातल्यात, म्हणजे वरणाचा कुठलाही प्रकार केला ना की मी चिमूटभर मेथ्या घालते. इवन डाळफळं पण करताना मेथ्यांचा स्वाद छान लागतो. मेथ्या पौष्टिक असतात, मेन म्हणजे केस गळतीसाठी, कमरेसाठी, हाडांच्या दुखण्यासाठी. मग रोज उठून मेथी लाडू खाणं शक्य नाही, मग या पद्धतीने या एका प्रकारे मेथ्या रोज तुमच्या आहारात आणि तुमच्या कुटुंबियांच्या आहारामध्ये त्याचा समावेश होतो. म्हणून डाळीचा कुठलाही प्रकार केला की चिमूटभर त्यामध्ये मी मेथ्या आवर्जून घालते. टोमॅटो इथे परतून झालाय, खूप शिजवायची गरज नाही, 4 ते 5 मिनिट हलकं मऊ शिजलं तरी चालेल. हे बघा, आता यामध्ये आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा. अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे घेतले, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, छान त्याचा ठेचा तयार केला. हा ठेचा घालूयात, मिसळून घ्यायचं. हे झालं की यामध्ये मसाले घालायचे, ज्यामध्ये धनेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, मिसळून घेऊया. कमाल फोडणी बसली, इतका छान सुवास तरवळतोय. आता यामध्ये या दोडक्याच्या फोडी ज्या आपण तयार केल्यात या फोडी घालूया. फोडी परतून घ्यायच्या 2 मिनिटं. यावर मीठ घालूयात, म्हणजे फोडी पटकन शिजतात दोडक्याच्या. पाणी नाही घातलं तरी चालेल, फक्त फोडणी करपू नये म्हणून अगदी 1 चमचा घालते बेसला पाणी. झाकण ठेवूया आणि एक 7 ते 8 मिनिटं दोडका शिजवून घ्यायचा. खूप वेळ नाही लागत, दोडका पटकन शिजतो. बेसिक साधी फोडणी पण एवढा छान सुवास तरवळतो याचा. आता बघूयात हे. वा, सुरेख रंग आला. दोडका पण बघा छान शिजलाय, रंगही छान आला. आता यामध्ये गोडा मसाला आणि ओल्या नारळाचा चव 4 चमचे, हेही मिसळून घ्यायचं. यामध्ये हे जी डाळ किंवा वरण आपण शिजवून घेतलं हे घालूया. तर या डब्यामध्ये थोडं पाणी घालून ही डाळही घालायची, मिसळायचं. सुरेख दिसते ही आमटी. तर यामध्ये चिंचगुळाचा कोळ घातला तरी चव कमाल लागते, पण मी यामध्ये घालते आमसूल आणि गूळ. पुन्हा मिसळून घेऊयात आणि एक उकळी काढूयात. चला, आता आमटीला मस्त उकळी आली. हे बघा, कमाल दिसते. दोडका पण छान त्याचा हिरवा रंग आहे तसा राहिलाय, शिजला देखील आहे. आणि जे मसाल्याचं कॉम्बिनेशन आहे ना, आता यामध्ये कोथिंबीर. झटपट होते की नाही मस्त खमंग अशी दोडका आमटी तयार. सर्वसाधारण ना फार गैरसमज आहे की फक्त खूप सारा कांदा, लसूण, टोमॅटो घातलं तरच पदार्थ रुचकर होतो, पण असं अजिबात नाही आहे. आजच्या या थाळीमध्ये आपण फळभाजी पण वापरणार आहोत, त्याचबरोबर पालेभाजीचा देखील वापर करणार आहोत आणि चटणीमध्ये जे सीझनल फळं येतात त्याचा देखील आपण इथे वापर करतोय. तर इथे फ्लॉवर आणि मटार वाफवून झालंय. कांदा, टोमॅटो काही वापरणार नाही आहोत. आपण एक बेसिक मसाल्याची पेस्ट तयार करूयात. 1 चमचा धनेपूड, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. हे सगळे सुके मसाले मिसळून यामध्ये पाणी घालायचं. ही बेसिक आपली मसाला पेस्ट तयार. ही तयार करायची म्हणजे फोडणीमध्ये हे मसाले करपत नाही. फोडणी करता कढईत 1 चमचा तेल घातलं आणि ते तापवून घेतलं. यामध्ये जिरं अर्धा चमचा, जिरं छान फुललं की मग अर्धा इंच आलं किसून घेतलं, परतून घ्यायचं. तर गॅस लहान करायचं मंद आचेवर आणि ही जी पेस्ट आपण तयार केली हे तेलामध्ये घालूया. परतून घ्यायची. बघा काय सुरेख दिसतोय, कांदा टोमॅटो काहीच नाही तरी मसाला काय सुंदर दिसतोय. थोडंसं पाणी देखील घालायचं.
थोडंसं मीठ आणि याला एक उकळी काढूयात. अगदी 2-3 मिनिटं झाली आणि या मसाल्याला मस्त उकळी आली बघाल. वा वा. आणि सुवास पण एवढा कमाल दरवळतोय. आता यामध्ये हे वाफवून घेतलेलं फ्लॉर आणि मटार. पाच मिनिटं आपण हे मसाल्यामध्ये फ्लॉर मटार यामध्ये शिजवून घेऊयात, म्हणजे मसाल्यांचा स्वाद त्यामध्ये मुरला जाईल. आता ही लपतपीत अशी फ्लॉर मटारची भाजी तयार आहे. कमाल दिसते. यात आवडीप्रमाणे ओल्या नारळाचा चव घातला तरी चालेल, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल, पण आमच्या घरी ही अशीच लागते काहीही न घालता. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. वा. आणि ही भाजी देखील आहे तयार. कुठल्याही देवीच्या नैवेद्यामध्ये ना त्याला पुरणपोळी आणि खिरीचा मान असतो. तर पुरणपोळी बरेच जण आहेत की जे प्रत्येक गुरुवारी पुरणपोळीचा घाट घालतात श्रावणात आणि मार्गशीर्ष महिन्यात, पण आपण किमान खीर तरी करूयात. 2 चमचे साजूक तूप तापवायला ठेवलं होतं. यामध्ये सुकामेवा, काजू आणि बदामचे तुकडे आहेत, हे तळून घ्यायचे हलकेसे. सुकामेवा तळून झाला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. चमचाभर चारोळे देखील घालते, मिसळून घ्यायचे. आणि शेवया, या भाजलेल्या शेवया आहेत बारीक, ज्या दुकानात मिळतात त्या, परतून घेऊयात हलकाशा. आता इथे भाजलेल्या शेवया त्यामुळे तुपात एक 2-3 मिनिट घोळवून घेतला पुरेसं होतं, पण हातवळणीच्या शेवया असतील, भाजलेल्या नसतील, त्या मात्र तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता अर्धा कप शेवई आहे तर 2 कप इथे मी गरम दूध घालते. यामध्येच केशर पण घालायचं, मिसळून घेऊयात. तर 10 मिनिटं ही शेवई शिजण्यासाठी ठेवायची. चला, इथे ना बरोबर 10 मिनिटं ही खीर शिजवली आहे दुधामध्ये. दूध छान आटलंय, शेवई पण छान शिजलेली आहे. आता यामध्ये घालूयात पाव कप साखर. माझ्याकडे पिठी साखर आहे म्हणून पिठी साखर घालते. 4 चमचे आपली नेहमीची साखर घातली तरी चालेल. मिसळून घ्यायची. आणि आता यामध्ये घालूयात वेलची पूड. गॅस बंद करते. शेवयांची खीर तयार आहे. आवळे छानपैकी सीझनमध्ये आहेत, तर आता आवळ्याची चटणी करूयात. तर यासाठी काय केले, 2 छान असे ताजे ताजे तुकतुकीत आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले. आता हे आवळ्याचे काप किंवा तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालूयात 2 चमचे पंढरपुरी डाळं किंवा चिवड्यात जे डाळवं आपण वापरतो ते, अर्धा कप ओल्या नारळाचा चव, 2 हिरव्या मिरच्या, छोटूसं अगदी पाव इंच आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ, साखर. आता झाकण ठेवायचं आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता याची भरड तयार करायची. आता यामध्ये पाणी आणि यामध्ये आता कोथिंबीर. पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या. चटणी तयार आहे. आहा, काय रंग आलाय. आणि बघा, सुरेख दिसते, रंगही सुरेख आलाय, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. ही चटणी आहे ना छान अशी आंबट, गोड आणि तिखट लागते चवीला. खूप छान स्वाद येतो. हवं तर वरनं फोडणी टाकू शकता, पण ही अशीच खायला कमाल लागते. चला, आता मेथीची आहे ना गोटा भजी तयार करत. अतिशय खमंग, खुसखुशीत होतात आणि चवदार लागतात. तर यासाठी काय केलं, मेथीची पानं, निवडलेली पानं पाण्यामध्ये घातली. त्यातली जी मातीचं पाणी आहे ना ते सगळं काढून घेतलं. ते मातीचं पाणी निघतंय तोवर स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती निथळून घेतली. त्यातलं पाणी स्वच्छ निथळून घेतलं आणि मग बारीक चिरून घेतली. आता इथे 1 कप बेसन आहे. यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेऊयात. तांदळाचं पीठ नाही घातलं तरी काही हरकत नाही. लाल तिखट, हिंग, हळद, पाव चमचा धने जिरे पूड, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, ओवा. ओवा असा हातामध्ये घ्यायचा, हलकासा क्रश करायचा, घालायचा. आता हे सुके पदार्थ हलके मिसळून घेऊयात. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. 1 कप बेसन आहे, अगदी 50 ml पाणी पुरेसं होतं. जास्त पाणी नाही घातलं तरी चालेल, घट्टच करायचं आपल्याला. बघा, फक्त 50 mlच पाणी घातलं. आता हे आधी फेटून घेऊयात. थोडंसं आणखी पाणी घालते. हे बघा, हे छान असं हलकं झालं आहे पीठ आणि घट्ट आहे, एकदम घट्टसर आहे. मेथीच्या पानांमध्ये पण
पाण्याचा अंश असतं, त्यामुळे आत्ता जास्त पाणी नाही घालते. साधारण असं दाटसर. आता 1 कप बेसन घेतलं आहे, तर 1 कपच बारीक चिरलेली मेथी घालू. मिसळून घ्यायची. आता हे मेथीचे गोटा भजी छान अशी हलकी व्हावी, जाळीदार व्हावी, आतपर्यंत अशी त्याला पोकळ व्हावी, यासाठी सोडा नाही घालणार आपण. तर यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर मी वापरते. खूप नाही, अगदी पाव चमचा पुरेशी. मिसळून घेऊयात. पण या बेकिंग पावडरमुळे ना भजी खरंच खूप हलकी आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. क्या बात आहे. तळ देखील करून घेऊयात. तर पापड, तेल सगळं निथळायचं आणि टिश्यू पेपर. तर आता पुरी तळूयात. टम्म फुगली. क्या बात आहे. काही गडबड नाही करायची उलटवायची. थोडं थांबूयात, थोडा धीर धरा. येस. आहा, काय सुरेख रंग आला. छान तळून घेऊयात दुसरी बाजू देखील आणि मगच काढूयात. चला, खालची बाजू वरची बाजू दोनही तळून झाल्या. तेल निथळायचं आणि टिश्यू पेपरवर. आता हे मेथी गोटा भजीचं मिश्रण पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. बघा, मेथीतलं पाणी आता उतरतं आणि हलकं पुन्हा हे सरसरीत झालं, म्हणून मळताना हे हलकं घट्ट मळायचं. आता छोटे छोटे गोळे घ्यायचे, यामध्ये सोडायचे. ही देखील खरपूस अशी तळून घेऊया. चला, ही भजी छानपैकी तळून झाली. हे बघा, मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आला. बा, आता यात आणि टम्म फुगली आहेत बघा. टाकताना अगदी लहान लहान टाकली होती, पण बेकिंग पावडरमुळे छान फुगतात आणि कुरकुरीत देखील होतात. तेल निथळायचं आणि हे आता टिश्यू पेपरवर. सागर संगीत असा नैवेद्याचा घाट तयार आहे. आता नैवेद्य कसं वाढायचं ते बघूया. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.